मॅच चालू आहे. जितेंद्र पाटील यांना विनंती करी मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचं आहे. चला इकडेच या यश. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा यश करता. जितेंद्र पाटील खुश झालेत भरपूर. एकदा जोरदार टाळ्या यश करता. मॅच ऑन राहिले म्हणून चर्चा नसेल. शुभेच्छा असतील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अक्षय. इथे पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय आणि काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. त्याने टिपला झेल. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर मोठी शिकार गॉन. पहिल्याच बॉलवरती निखिल पाटीलची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली ती म्हणजे कुणाल पाटीलने आयकॉनला विकेट घेतलंय आणि कुणाल पाटील देखील एक आयकॉनच आहेत. जबरदस्त कामगिरी राहिली. सर्वात मोठी विकेट या ठिकाणी निखिलची मिळवून दिली. मागील 2 मॅच मध्ये निखिलची अप्रतिम खेळी विथ द बॅट विथ द बॉल आपण पाहिली. तिथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये थोडासा निखिल डगमगलाय आणि पहिल्या बॉलवरती त्याची विकेट संपादित झाले. चल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले कल्पेश आणि हे पहा जय श्रीराम टीम दाखवली जाते ऑन स्क्रीन आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे संपूर्ण मालिकेमध्ये त्यांचा खेळ प्रसारित झाला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आलेत. संदीप सर पहिल्या बॉलवरती सर्वात मोठा विकेट लागलाय तो म्हणजेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निखिल पाटीलच्या माध्यमातून. अगदी बरोबर. आयकॉन कावडूला बाद केला आणि आता थोडस दबाव असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 2 दिग्गज संघ आमने सामने आहेत आणि सुपर 6 मधील ते मॅच खेळत आहेत. जोचंद्र गावातून कुमारी हिंदवी पाटील आणि यदवी म्हात्रे, विक्रांत म्हात्रे यांची कन्या आणि महेश बेयर शॉप यांची कन्या यांच्या शुभेच्छा या JPL ला पोहोचलेत. होई आपण मॅच कडे. दुसरा चेंडू कसा असेल. निश्चित स्वरूपात कुणाल पाटील अगदी जर पाहिलं तर एक एक्सपिरियन्स गोलंदाज लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. कल्पेशसाठी सन्मान दिलाय. पहिला बॉल फेस करत असताना अगदी जर पाहिलं तर मिडल बॅटने फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी जर पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत तर डिअर सर्कलच्या आतमध्ये. या बॉलवरती सिंगल धावसंख्या धावफटक्यावरती 1 गडी बाद 1. प्रथम बॅटिंग करतोय पतू पॅकर्स जुचंद्र. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये बुद्धिमत्ता आहे. ज्ञानाचे शिदोरी असलेला खेळाडू कुणाल पाटील गोलंदाजी मार्गावर आहेत आणि त्यांनी डावपेच या ठिकाणी आखलेत. सर्वात जास्त उत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकावणारा खेळाडू आहे कुणाल. कुणालाचा हा बॉलवर चढवला हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकरणाशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. इथे केलाय हल्ला. केली
हा मॅच तुम्ही बघतायत कारण या आधी सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय दिमागतात रॉयल डेव्हिल्स या टीमने आणि आता इथे दुसरा धक्का लागलाय 2 गडी बाद पतू पॅकर्स जुचंद्र टीमची धावसंख्या 11. टीम मिटिंग करू नका लगेचच आपलं फिल्डिंग जे आहे ते फिल्डिंग आपण सजवा. कुणाल पाटील आणि त्यांच्या खेळाडूंना विनंती असली मेगा फायनलचा दिवस आहे. मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचा मॅच JPL मध्ये खेळवायचा आहे. पहिलं षटक संपल्यानंतर 11 धाबा पतू पॅकर्स जुचंद्र टीमच्या 4 षटकांचा मॅच आहे. तुषार अजून जर आपण विचार केला 18 बॉल मध्ये 40च्या आसपास धावा बनवू शकतायत ही क्षमता आहे पतू पॅकर्स टीम मध्ये. नाही, नो डाऊट अबाउट इट. ज्याप्रमाणे भूषण मैदानाच्या आतमध्ये आलेत, निखिलने सांगितलं होतं भूषण आणि कल्पेशचं चालणं फार महत्वाचं आहे आमच्या टीमसाठी. आणि आता मात्र जर पाहिलं तर चांगली बॅटिंग भूषणला करावी लागेल, चांगली बॅटिंग कल्पेशला करावी लागेल. परंतु त्या प्रतिस्पर्धी टीम मध्ये असलेले जे गोलंदाज आहेत, वेदांचा उल्लेख केला ज्याप्रमाणे टॉस बॉक्स मध्ये त्यांचे कॅप्टन आले होते वियाना सुपर किंगचे. आणि निश्चित स्वरूपात आता मात्र वेदांची देखील गोलंदाजी पाहण्या योग्य राहील. त्याचबरोबर कुणाल मडके गेल्या 2 मॅच मध्ये एवढे इन्फॉर्म झाले, चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. गेल्या मॅच मध्ये थोडीशी गोलंदाजी खराब राहिली, परंतु फलंदाजी गेल्याही मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये सर्वाधिक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करावी लागेल कारण की नॉकआउट स्टेज आज जर पाहिलं तर JPL मध्ये सुरुवात झालाय. आणि कुणाल मडके याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर घरच्या मैदानामध्ये ही विकेट सला पावत असं तो मेहनत भरपूर घेतोय, अनेक स्पर्धा तो गाजवतोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सध्या आहे. धावसंख्या 2 गडी बाद 11. कुणाल मडके गोलंदाजी मार्गावर सज्ज सामोरे जातोय. कल्पेश भोईर खेळाडू 1 बॉल मध्ये 1 धाव त्याने बनवलं. नॉन स्ट्राईक इन कडे भावेश भोईर भूषण भोईर सारखा चांगला खेळाडू आहे. म्हणजेच प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितलं तर 44 पर्यंत जाऊ शकतोय. याच सरासरीने वाटचाल केली पतू पॅकर जुचंद्र टीमने तर VSK ही टीम सध्या चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या इन कडून गोलंदाज कुणाल मडके तयार आहेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर ठेवले गेलेत. लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत या बॅटर करता. उजव्या हाताचा बॅटर कल्पेश चांगला सफल फलंदाज ठरलाय. उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपलं नाव कमावलंय. पहिलाच बॉल चांगला स्कोअर कटचा फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, एका धाब्यावरच तो समाधान मानतोय. या एका धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 12. 1 धाव फार महत्वाची आहे हे बॅटरला ठाऊक आहे. तुषार निश्चित स्वरूपात आणि त्यांच्याकडे धावकुऱ्या शैलीचे एक विस्फोटक फलंदाज अर्थात भूषण आहेत. भूषण भोईर एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे कल्पेशला आता मात्र त्यांच्या हातात स्ट्राईक सोपवणं फार महत्वाचं राहील. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर ज्या वेळेला जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी केली जाते त्यावेळेला जर पाहिलं तर लेफ्टी बॅटरसाठी फार बेनिफिट राहते. या अगदी बरोबर आहे. आणि ह्या आधीचा मॅच संपलाय रॉयल डेव्हिल्सचा, त्याच्यामधील यश सिगम करता रॉयल डेव्हिल्सचे मालक यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक इथे जमा झालंय आणि प्लीज हे 1000 रुपयाचा पारितोषिक आपण यश घेऊन जा. चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिलाय त्या मॅच मध्ये. अजूनही 1 पायरी शिल्लक आहे. सुपर 3 मध्ये ते पोहोचलेत. आता दुसरी टीम कोणती असेल सुपर 3 मध्ये पोहोचणारी? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कुणाल तयार. निश्चित पाहणं फार महत्वाचं राहील कारण की JPLचा थरार आपण पाहतायत. प्रत्येकांना आवडणारी स्पर्धा. ओहो, यावेळेला सुंदर ग्लान्स पैचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त गलीमधून बॉलला काढले ते म्हणजे वेगाने बॉल चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. वेदांतला बीट करत असताना बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. भूषणचा क्लास दिसला आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. 4 धावांकरिता JPL चौकार.
धावा लागल्या जात आहेत 3 गडी बाद 19. पतू पॅकर जुचंद्र टीम संकटामध्ये खरोखरच सापडलेली आहे. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 19 धावा झाल्या आहेत. अजूनही जी 2 षटकं आहेत ना त्या 2 षटकांमध्ये 25च्या आसपास तरी धावफलक यायला हवा, जेणेकरून या सुपर 6च्या मॅच मध्ये एक रंगत आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपात ज्याप्रमाणे प्रत्येक टीमला वाटते की आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावावं, या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज आपल्याच टीम मधल्या एका खेळाडूला जावी, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही टीम सध्या मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. या पहिला आपण पाहिलं टॉप 3 मध्ये एक दमदार प्रवेश राहिला तो म्हणजेच रॉयल डेव्हिल्सचा, परंतु लकी स्ट्रायकर्स मध्ये जल्लोष पहा जबरदस्त राहिलाय. कल्पेश माते, ऋतिक असील आणि संपूर्ण एकंदरीत जर पाहिलं तर चेतन पाटील चँगला देखील आपण पाहतायत, सिद्धार्थला पाहतायत. जबरदस्त जल्लोष त्यांच्या माध्यमातून केला जातोय, कारण की जुचंद्र गावाच्या मानाची सन्मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आपण पाहताय. JPL जुचंद्र प्रीमियर लीग. रॉयल डेव्हिल्सचे संघमालक बंटी, रॉयल डेव्हिल्सचे संघमालक हर्षद पाटील यांच्याकडून बंटी करता यश बंटी करता 1000 रुपयाचा पारितोषिक दिलाय. चांगला खेळ त्यांनी केलाय. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय, तर म्हणजेच निखिल भोईर खन्ना. सायकिनकडे भूषण इनसाइड आउट करून चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. कुणाल मडके चांगले फिल्डिंग करतायत. एकच धाव मिळेल बॅटरला. नवीन बॅटर आलेश बेंद्रे गेलेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागले जात आहेत. 3 गडी बाद 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आलेश बेंद्रे देखील या टीमसाठी भरपूर काही बेनिफिट देऊन जात आहेत, आणि बंटी यांना आम्ही विनंती करतो या 1000 रुपयाचे जे कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा केले ते तुम्ही कलेक्ट करून घेऊन जा प्लीज, आम्ही विनंती करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच मिस्टर आलेश निखिल बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर 1 सिंगल त्यांनी खर्च केले. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 20च्या घरामध्ये. हो, यावेळेला जर पाहिलं तर ऑन साईडला बॉल वडवले गेले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पाहता पाहता गोपी यावेळेला जर पाहिलं तर प्रयत्न जरूर केले गेले, ते म्हणजेच वेगाने बॉल अडवण्याचे. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पहा मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव किती महत्वाचे आहे. संदीप सर, नॉकआउट मॅचेस मध्ये असंच काही पाहायला मिळते. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती 21. 2.2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. निखिलचं कौतुक करेन, 2 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्या. कॉन्सन्ट्रेशन इथे राखलं जातं. फिल्डर गोपी सुद्धा चांगले फिल्डिंग करतोय, परंतु एखादी चूक झाली तर लगेचच त्याच्यावर इतर खेळाडू लगेच जल्लोष करतायत. परंतु क्रिकेट त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे, संयम फार महत्वाचा आहे. म्हणूनच लगेचच सांगितलं कुणाल याने की तुम्ही आपापल्या जागेवरचा. हा संयम आहे कुणाल याचा. ओ स्विंग अँड मिस, आत वळणारा बॉल गोलंदाजाने चांगला पिच केलाय. याच ठिकाणी निर्धाव बॉलची समाप्ती. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावा आहेत पतू पॅकर जुचंद्र टीमच्या 21 धावा. 21 धावफलक या ठिकाणी मंदावलेला दिसतोय. त्या भूषणला माहित आहे या एंडने जरी 6, 7, 8 धावा येत आहेत तरी ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेला षटक क्रमांक 4 येईल मला देखील हवेची साथ मिळेल आणि तिथून मोठमोठे फटके मी खेळू शकतोय. परंतु भूषण आता मात्र चार्जेवर बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 6 चेंडूत फक्त 8 धावा त्याने बनवल्यात. फुलटोस होता यावेळेला जर पाहिजे सुंदर फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कुणाल मडके त्याला बीट करून बॉल चाललाय तो म्हणजेच, परंतु बॅकअप त्या ठिकाणी मिळेल ते म्हणजेच कुणालचं पुढे चेक जर पाहिजे तर कमबॅक केल्या जाते कुणालने, आणि तिथून जर पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. दुहेरीच्या माध्यमातून पुढे चेक संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 23च्या घरामध्ये. 100% योगदान प्रत्येक खेळाडूचं अपेक्षित असतं. 23 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटक संपल्यानंतर तिसऱ्या षटकातील आता 5वा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे निखिल भोईर. विहाना सुपर किंग्स संघाचा खेळाडू आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग होतं बॅटरचं. डावकोऱ्या हाताचा बॅटर आहे आणि समोरच्या इन कडून त्याला बॅटिंग करायची आहे. विशेष म्हणजे त्याच्याकरता सध्या जे हवामान आहे ते पोषक नाही. ताकदीचा वापर करून तो मोठे पटके खेळू शकतोय. 23 वर 3 गडी बाद. तिसऱ्या षटकातील आता 5वा बॉल. चांगलं नृत्य आमच्या प्रेक्षकांचं. ओ बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. 1 धाव मिळाली. जेल सुटलाय आणि त्याचा फायदा फलस्वरूप 1 धाव पूर्ण केली. बाईचा इशारा आलाय. मला वाटतं बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता, परंतु पंच दर्शवत आहेत की ह्या बाईच्या स्वरूपात धाव मिळाली. धावसंख्या 3 गडी बाद 24. पूर्णतः बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. निश्चित स्वरूपात पतू पॅकर्स संघ या संपूर्ण मालिकेतील एक नामवंत संघ राहिलाय. परंतु आज जर पाहिलं तर रोहनदादा पाटील यांचा संघ त्यांच्यावरती भरपूर काही भारी पडलाय. ज्याप्रमाणे त्यांची आतापर्यंत गोलंदाजी राहिली.
विहाना सुपर किंग्स ऑन साइडला बॉलला वडवले गेले. बॉल चालला डीप विकेटला, क्षेत्ररक्षक आले, थोडस त्या ठिकाणी बॉल स्टॉप झालाय. संदेश आले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यावेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग फार महत्वाची असते. थोडीशी चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली, परंतु फेकी वाईडीच झाली आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफटकावरती 26 झाले. संदीप सर चांगल्या टोटल आतापर्यंत राहिल्या 26 धावांचा. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये इथून 15-20 धावा जर आल्या तर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यादोर आपण ऐकणार आहोत डीजेला आणि येणार आहोत पुढे एकदा या महत्वपूर्ण क्वालिफाय मॅचच्या दिशेने. मजा नहीं आ रहा है. मान्यवरांचा, खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय. जीवचंद्र प्रीमियर लीग 2024 हा रणसंग्राम जीवचंद्र नगरीमध्ये सुरू आहे. टीम मीटिंग आपण जास्त करू नका. धावसंख्या 26 धावा, 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता गोलंदाज कोण असेल याची सुद्धा चर्चा होईल. भूषण भोईर 8 बॉलला सामोरे जाऊन 10 रन्स बनवतायत. आलेश बेंद्रे 3 बॉलला सामोरे गेलेत, 2 बॉलला सामोरे गेलेत, 3 धावा त्यांनी सुद्धा बनवल्यात. म्हणजे ती 26 धाव जर आपण बघितली तर तितकं काही कठीण नसेल दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना. परंतु एक विसरून चालणार नाही की गोलंदाजीचा मारा अगदी चांगला टिचून करणारा संघ म्हणजेच पतू पॅकर जीवचंद्र संघ. त्यांच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. 3 षटकांमध्ये 26 धावा. शेवटच्या 6 बॉल मध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की 15-16 धावा तरी यायला पाहिजेत, परंतु तसं होईल काय? आतापर्यंत तर सर्व जे बॅटर आहेत ते दबावाखालीच खेळताना दिसलं. आता संधी आहे, आता होऊ शकतायत, कारण इथे हवा ही डावखुऱ्या हाताच्या बॅटरला पोषक आहे. म्हणजेच तो ह्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करेल. निश्चित स्वरूपात 26 धावा झाले हिमालय 26. आम्ही प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा सांगतोय, प्रत्येक बॉलवरती चेंडू किती फेकून झाले सांगतोय, प्रत्येक बॉलवरती विकेट. 26 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद आणि आता शेवटचे 6 बॉल. गोपी निषाद टाकण्याकरता सज्ज झालाय. चांगले फिल्डिंग केली गोपी आणि तुषार. 100% योगदान दिलं. कठीण झेल त्यांनी टिपलेत आणि त्यामुळेच सध्या दबाव आलाय पतू पॅकर्स जीवचंद्र टीमवर. नाही, गोपीने बॅटिंग देखील तेवढी चांगली केली विहाना सुपर किंगच्या माध्यमातून. गोपी असा हा बॉल टायमिंग व्यवस्थित साध्य करता आला नाही बॅटरला. एकदा मिळाली भूषण, याला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळेच स्ट्राईक इन कडे पुन्हा एकदा भूषण भोईर जो आता मोठे फटके खेळेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 28. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. काय वाटतं? ना निखिल जर मैदानाच्या आतमध्ये असता तर धावसंख्या 40+ आतापर्यंत गेली असती, परंतु भूषण विचार करतायत इथून देखील 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये जर इथून 10 धावा बनतात, 28 झाला, 38, 39, 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु भूषण एक असे फलंदाज आहे कुठल्याही क्षणाला चार्जेबल फलंदाजी करू शकतात आणि मोठे फटके त्याच्या फळीमधून आपण कित्येक वेळा या अजिंक्य स्पोर्ट जीवचंद्रच्या मैदानावरती आपण पाहिलेत. आणि शफल क्रॉस जो फटका आहे तो त्यांचा सर्वात आवडता फटका आहे, परंतु गोपीच्या विरोधात खेळत असेल थोडंसं त्यांना कठीण जमेल, कारण की जर गोपी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी राहिली ती म्हणजे विहाना सुपर किंग्स या टीमच्या माध्यमातून खेळत असतात. स्ट्राईक एंडला भूषण आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुढे एकदा तयार झाले मिस्टर गोपी. ओहो, यावेळेला जर पाहिजे तर टप्पा थोडासा खाली ठेवला, बीट केलाय ते म्हणजे भूषणला. हा बॉल डॉटच्या माध्यमातून, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोपी देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. हा बॉल टाकलाय डॉटच्या माध्यमातून, भूषणला बीट केलाय. खरोखरच भूषणला बीट केलं जातं आणि ज्या टीमची जास्त भीती होती इतर संघाला ती टीम या ठिकाणी आरामात मॅच बघतंय. जय श्रीराम जीवचंद्र टीमचे खेळाडू आणि त्यांचे समर्थक सुद्धा अजून थांबलेत आणि हे तर व्हायलाच पाहिजे, कारण इतर संघांना सपोर्ट करणं सुद्धा फार महत्वाचं आहे आणि ते काम करतायत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज गोपी तयार. त्याच्या कुठे दिल 3रा बॉल.
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, चांगला मारा. फलंदाजाचा वीक पॉइंट ओळखलाय, कमजोरी काय आहे ते ओळखून चांगला मारा करतोय गोलंदाज. बघा ना, नियंत्रणबद्ध गोलंदाजी काय असतं ते दाखवून दिलंय गोपी निषाद या गोलंदाजाने. 3 बॉलची समाप्ती, धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 28, शेवटचे 3 बॉल शिल्लक. अजून देखील भूषण सांगतोय की मला 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत आणि इथून माझ्या टीमला 35 पर्यंत पोहोचवायचं आहे. परंतु या धावसंख्येचा एकंदरीत पाहिजे तर पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा प्रामाणिक राहील. परंतु बॅटला मिडल ऑफ द बॅटने बॉलला फेकून डीप विकेटला देतील की नाही षटकार हे पाहणं फार महत्वाचं राहील. पुढचा बॉल, ओ चांगला बॉल, चांगला बॉल. पंचाने आपले हात बांधले आणि या ठिकाणी बघितलं तर नो बॉलचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा आलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन तुम्ही बघू शकताय ऑफ साइडला, लेग साइडला. आणि जे फिल्डिंग बघित मार्गरेट 11 ह्या टीमच्या कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. शिवतेज स्पोर्ट चंद्रपाडा विरुद्ध मार्गरेट 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. यस्टनच्या पाठीमागे 3 फिल्डर एका लाईन मध्ये दिसलेत आणि म्हणूनच पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. आर्ग्युमेंट्स करू नका. आणि ह्या करता रिव्ह्यू नाही आहे, ह्या करता रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. आमचे सक्षम पंच त्या ठिकाणी आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एका बाजूला बघताय तुम्ही विरल नायर आणि दुसऱ्या बाजूला ललित भोईर सरांना तुम्ही बघताय. नो बॉल, नो नो म्हणजे फ्री हिट. Ball call, get ready for the free hit now. No ball call, get ready for the free hit now. Of 3 wicket. निश्चित स्वरूपात ज्या वेळेला पंचांचा उल्लेख केला, ज्या वेळेला पंच कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेत आहेत आणि निश्चित स्वरूपात पंचांच्या बाजूनेच जातोय, कारण की कित्येक वर्षांचा दांडगा अनुभव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर संघाची धावसंख्या 28 झाले. 3.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. इथून देखील 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहील. परंतु फ्री हिट ही संधी असेल की नाही हे देखील पाहणं महत्वाचं राहील. जल्लोष साजरा केला जातोय त्या ठिकाणी. लकी स्ट्रायकर्स, आम्ही जरी या स्पर्धेतून बाहेर फेकले गेलो परंतु जे आमच्या गावातील आणखीन टीम्स आहेत, आणखीन मित्र परिवार आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज संपूर्ण लकी स्ट्रायकरचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. नितेश प्लीज कोऑपरेट करा. नितेश शिवालय सर्वजण एकत्रित या ठिकाणी येऊ नका, वेळ आपला जास्त वाया जातोय. कुणाल पाटीलने सर्व खेळाडूंना बोलवलंय, असे कॅप्टन फार कमी पाहायला मिळत आहेत. कारण बघितलं तर डिसिप्लिन आपण बघत असतो, ज्या ज्या वेळेस त्याला मी मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलं त्या वेळेस तो चांगले कृती करत असतोय. आणि इथे डिसिजन मान्य केले गेलंय, म्हणजेच धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 29, 29 इज द स्कोर. 3.3 चेंडू फेकून झालेत. इथून देखील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. सुंदर स्पर्धा आपण पाहताय. जेटीसी टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील या जुचंद्र प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण तिसरं पर्व पाहत आहेत आणि जबरदस्त आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं. पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज तयार गोपी निषाद. शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलाय. गोईंग 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 गॉन. JPL सिक्सर.
येईल का पाहणं महत्वाचं राहील. या बंटी तुमचे 1000 रुपये आहेत ते कलेक्ट करून घेऊन जा. याही वेळेला शॉर्ट बॉल होता ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. वीक गॅप पाहायला मिळतोय. लॉंग चेस देखील होतं. वेट फॉर अंपायर डिसिजन. 4 रन्स 6 रन्स. प्रेक्षक वर्ग आहेत त्या ठिकाणी. जय श्रीराम स्टँड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. आणि यास पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता JPL चौकार. निशान म्हात्रे यांच्या शुभ त्या ठिकाणी दिलं जातं ते म्हणजेच यश बंटी यांना 1000 रुपयाचा किताब चौकार आलाय. संदीप सर मॅच मध्ये पुनरागमन झालंय ते म्हणजे पतू पॅकर जुचंद्र संघाचे, कारण की धावसंख्या झाले धावफटकावरती 39. शेवटचा बॉल अंतिम शिल्लक असेल. षटकार आला तर 40+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल. यस, अगोदर सैन्य होते आणि आता या 2 मोठ्या फटक्यांनी साहेब झालेत बॅटर. 39 धावफलकावर लागल्या जातात. 3 गडी बाद 39. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये पाहूया काय घडतोय. मोठा फटका कडक 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 बेधडक आमच्या प्रेक्षकांची झोप उडवणारा हा शानदार स्ट्रोक. 6 धावा षटकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 3 गडी बाद 45 आणि 46 धावांचं टार्गेट असेल. 46 इज द टार्गेट. वळूया आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये तुषार सोनवणे त्या ठिकाणी जोडले जातील टॉस करण्याकरता. मार्ग्रेट 11 वर्सेस शिव तेज स्पोर्ट्स असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेत आणि आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी तुषार सोनावणे पोहोचलेत. आदरणीय आत्माराम लाडकोचे भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. त्यांना तुम्ही टॉस बॉक्स मध्ये बघतायत. ओव्हर टू यू तुषार. आत्मारामजी लाडकोजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस स्पिन केला जाईल. एक निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेत उपस्थित असतात आणि त्यांची देखील उपस्थिती फार महत्वाची राहील. छापाचा कॉल राहिला तो म्हणजेच टीम शिवते स्पोर्ट चंद्रपूर संघाच्या माध्यमातून काटाला नाणेफेक जिंकले मार्गेट 11. निर्णय का असेल? आमचा निर्णय बॅटिंगचा असेल. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून खेळत असताना किती धाव करण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 to 50च्या आसपास आम्ही लोक करण्याचा. टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रामाणिक तुमचा एकंदरीत प्रयत्न राहील का, की एकंदरीत जर पाहिजे तर आणखीन कुठले नवीन खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसतील? हो, नवीन खेळाडू दिसतील तुम्हाला खेळताना आणि ऑब्व्हियसली आम्हाला फायनल पर्यंत पोहोचायचा आम्ही लोक पूर्ण प्रयत्न करू. ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये विनीत जाधव स्वतः तुम्ही आहात निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 9व्या क्रमांकावर त्याला 20 धावा केल्या. गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी केल्या. या मॅच मध्ये किती क्रमांकावर येण्याचा प्रयत्न केला जाईल? ते मॅचवरती डिपेंड राहील. त्याच्या अनुसार आम्ही लोक स्ट्रॅटेजी जी आहे ते आम्ही लोक चेंज करत राहू. थँक्यू. हे होते टीम मार्गेट 11 टीमचे कॅप्टन. नाणेफेक जिंकली असते प्रथमताच तर निर्णय का घेतला असता? आम्हालाही फलंदाजी करायची होती. आता मात्र मनाविरुद्ध गोलंदाजी करायच्या 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून खेळत असताना किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? मी 35 ते 40च्या धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चित स्वरूपात ज्याप्रमाणे शिवतेज संघाचा अप्रतिम खेळ राहिला आहे. भावेश पाटील असतील, पप्पू पॉप्स एक जबरदस्त गोलंदाज आहेत, त्याप्रमाणे तुम्ही देखील एक चांगले गोलंदाज आहात. त्यानंतर जर पाहिलं तर या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जबरदस्त खेळ राहिला तो म्हणजेच पारच्या माध्यमातून 58 धावा 22 चेंडूमध्ये करण्यात आला. या मॅच मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून तसा खेळ राहील का? हो, सर्वांकडून अपेक्षा राहील जो मैदानात उरेल आणि 100% देण्याचा प्रयत्न करते. दोन्ही संघाच्या माध्यमातून टफ फाईट पाहायला मिळेल. हो, नक्कीच. थँक्यू. हे होते टीम शिवते स्पोर्ट संघाचे कॅप्टन. नाणेफेक जिंकले मार्गेट 11 या टीमने. प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी आमंत्रित केले ते म्हणजे शिवते स्पोर्ट या संघाला जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जुचंद्र प्रीमियर लीग. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. संदीपजी गावण सर, त्यांच्या सहित व्हॉइस ऑफ चंद्रपडा मिस्टर अक्षय साटम सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. जिंकण्याकरताचे लक्ष आपण बघितलं तर 46 या धावसंख्येचं आणि त्याकरता 2 बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. हे तुम्ही बघू शकतायत. हेच ते महेंद्रजी भगतचे TCPचे प्रोपरायटर आहेत आणि त्याचबरोबर आमचे मित्र हितेचे भोईर एक चांगले समालोचक आहेत, चांगलं व्यक्तिमत्व.
आणि ही आमचे जोचंद्र गावातील ग्रामस्थ प्रभाकर पाटील मास्टरचे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते एन्जॉय करतात या स्पर्धेला. त्याचबरोबर हे सुद्धा तुम्ही ग्रामस्थ बघू शकता. तिथे चर्चा चालल्या आहेत युवा खेळाडूंची. संध्याकाळचे सत्र कसं गाजवायचं हेच ते जेटीसीचे प्रोपरायटर मृणालचे म्हात्रे त्यांना तुम्ही बघू शकतायत. अतिशय चांगलं काम करतात. बॅटर पाठवून द्या. 2 बॅटर गेले 4 षटकांमध्ये जिंकण्याकरता 46 धावांचं लक्ष आमच्या समोर जोडले जात आहेत. अक्षय साटम येलो वर्सेस रेड म्हणजेच आपण बघितलं तर पत्तू पॅकर्स वर्सेस विहाना सुपर किंग्स असा मॅच. वेलकम अक्षय. थँक्यू संदीपजी गावड सर. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. 46चं आव्हान आहे आणि मॅच टफ होईल यात काही शंका नाही. असं अगोदर वाटलं की लो स्कोरिंग मॅच होईल का. एक नो बॉलनी दिशा बदलली आणि तिथून चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. आणि का म्हटलं तर ते भूषण भोईर हार्ड हिटर बॅटर हे पुन्हा एकदा त्यांनी दर्शवलंय. अडचणीमध्ये संघ असता पुन्हा एकदा पतुपॅकर टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणले. आता मागे काय घडलंय ते विसरावं लागेल विहाना सुपर किंग टीमला. आणि 24 बॉल मध्ये 46 धावा असं नाही की होणार नाही. 24 बॉल 46 धावा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलात तर आरामात होतील. आणि इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने चांगल्या इकॉनॉमिकली गोलंदाजी केली. विकेट्स घेतले, डॉट बॉल टाकले तर पतू पॅकर मागील वर्षीचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे तो देखील मॅच घेऊन जाऊ शकतो. परंतु भूषण भोईर सारखाचा खेळाडू आता इथे सुद्धा हवा आहे जो धावा वेगाने जलद गतीने बनवेल. गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे निखिल पाटील आणि समोर जातोय गोपी निषाद. पहिला बॉल निखिल पाटीलचा. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल गोपीची एज लागले. शॉट थर्डमॅनला आलेश बेंद्रे आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी केलाय. हलकीशी आउटसाइड एज लागली आणि सिंगल रन. पहिल्या बॉलवरती पहिली धाव फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. येस, पहिली धाव फार महत्वाची आहे. पहिला विकेट फार महत्वाचा आहे आणि निखिल पाटील याचा तोच प्रयत्न असेल एखादा पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याचा किंवा कमीत कमी धावा देण्याचा त्याचा सध्या तरी या ठिकाणी विचार असेल. गोलंदाज तयार. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे संदेश किनी. स्ट्रेट टू द बॉलर. चांगला ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळेल. दुसरे धाबे करता बॅटर संदेश धावतोय. स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपात 2 धावा ते पूर्ण करतायत. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. म्हणजे सुरुवात तर चांगली केली आहे. दोन्ही बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलंय. निखिलची रिॲक्शन खूप काही सांगून गेली. थोडा कॅच घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह होता ओव्हर द बॉलर हेड आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 2 धावा. चांगली बॅकिंग केली कल्पेश भोईर बंटीने. पुढचा बॉल संदेश सध्या तरी फ्लॉप शो ठरला या टुर्नामेंट मध्ये. मात्र आज चालावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. आणि इथे काय करते एकाचा कॉलिंग चालणार नाही. दोघांचा कॉलिंग असावा लागतो क्रिकेटमध्ये आणि इथे तेच घडले. चुकीचा कॉलिंग आणि रनआउटच्या माध्यमातून संदेशला आता परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या माध्यमातून पहिला विकेट. फलकावरती 4 धावा. नाही मात्र दुसऱ्या बाजूला तिथे नेटवर्क नव्हतं म्हणून त्यांचं कॉलिंग व्यवस्थित झालं नाही. ज्यांचं जे संभाषण व्हायला पाहिजे होतं विकेटवर ते व्यवस्थित झालं नाही आणि हा धक्का दिलाय. कारण कॉल कोणाचा होता तर गोपीचा होता आणि म्हणूनच इथे मोठा गडी पॅव्हलियनच्या दिशेने परतलाय. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 4. 3 बॉलची समाप्ती. 46 धावसंख्येचा पाठलाग करताना अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच बॅटर जरा लवकर या प्लीज. घाई करा. यानंतर आणखीन एक टॉप 6चा मॅच आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर सुपर 3च्या मॅचेस आपण पाहणार आहोत. म्हणजे याच्यानंतर टोटल ही इनिंग पकडून 3 मॅचेस आणि 1 इनिंग बाकी आहे आणि तो टाइम देखील कव्हर करायचा आहे. आयोजकांची इच्छा आहे की कमीत कमी फायनल 3 ते 4 ओव्हरची व्हावी आणि ती अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सपोर्ट आपण करायचा आहे. 3 बॉल 4 धावा. 100 चौकार लागलेत आणि 91 षटकार या स्पर्धेमध्ये. येस, चौकार जास्त आहेत आणि षटकार कमी आहेत. एरवी आपण षटकार जास्त बघतोय आणि चौकार फार कमी बघतोय. 21 बॉल आणि इक्वेशन असं आहे 21 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. निखिल पाटील याच्या षटकामध्ये विकेट मिळाली. धावाच्या स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागला संदेश किनी या खेळाडूला. आता संघाचा करता धरता संघाचा कर्णधार कुणाल पाटील मैदानाच्या दिशेने उतरलाय. पहिले 3 बॉल टाकलेत. वेळ जास्त वाया जातोय. टाइम इज मनी. वेळेचं बंधन आहे. त्यानुसारच आपण या ठिकाणी आपलं वर्तवणूक करा. गोलंदाज तयार.
ओ चांगला बॉल वेगवान चेंडू होता, डिफेन्स केला जातोय, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, एक धाव मिळाली, एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली, धावसंख्या 1 गडी बाद 5. नक्कीच चांगला चेंडू होता आणि कुठेतरी रिस्पेक्ट दिला जातो या चेंडूला, डिफेन्स करून खेळला जातोय आणि एक धाव सध्या सेट होण्याचा विचार असेल कुणालचा देखील. 20 बॉल मध्ये 41 धावेची गरज, 5 धावा या फलकावरती. गोपी आहे आणि गोपी हा असा बॅटर आहे, एकदा लय मध्ये आला तर चांगल्या धावसंख्या, चांगले कॅचेस आपण पाहिले त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल निखिलचा. कुछ तो गडबड है दया, हेच वाक्य आलंय आता मनामध्ये. डेड बॉलचा इशारा केलाय, गरमागरमीचा माहोल आहे आणि इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते संदीप सर. सध्या मॅच तर झालाय नरम आणि बॅटरला चांगले बॅटिंग करून करावा लागेल तो गरम. बघूया आता गरम होईल की कोणता खेळाडू आपले करम निभवेल. 20 बॉल 41 ची गरज. पुढचा बॉल लांब ठेवला होता, ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. तुमच्या मनामध्ये शंका असेल तर रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, लगेच तुम्ही घेऊ शकता. पंचांची कोणताही संवाद न साधता 20 बॉल 40 ची गरज. व्हाईट बॉल आलाय. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये आता या वेळेला 40 ची आवश्यकता आहे. 40 धाव बनवायच्या आहेत. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज निखिल पाटील तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. हा चेंडू जास्त बाहेर निघणारा, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि या वेळेला गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेळाडूने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. हा प्लेयर्स रिव्ह्यू आहे. वाईड आहे की नाही हे पाहिलं असेल. पाहूया आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी जोडले जातात. म्हणजे पत्तू पॅकर टीमचा हा रिव्ह्यू आहे. पिचिंग गेलाय ते बघा. फुग्या आपण वाढ बघतोय. पंच तिसरे पंच निरीक्षण करतायत. धावसंख्या धाव फलकावर जर आपण बघितले तर सध्याच्या घडीला ही ह्या एका धावसंख्येने वाढेल काय किंवा हा चांगला चेंडू आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निखिल पाटील नेहमीच चांगली गोलंदाजी करतोय. आउट कटरचे चेंडू तो जास्त टाकतोय. चला फिल्डिंग सेट करा, आपण फिल्डिंग सेट करून ठेवा प्लीज. व्हॉट हॅपन काय निर्णय अजून जर आपण बघितलं तर तो निर्णय आलाय. दॅट्स वाईड बॉल. दॅट्स वाईड बॉल हा निर्णय आलाय पंचांचा. आणि याच बरोबर धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 7. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू लॉस आणि तो देखील 4 बॉल मध्ये. पिचिंग जर विचार केला ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि नंतर आतमध्ये हा बॉल आला. यावेळी गोपीच्या बॅट मधून प्रहार. रोहित इथे काय करतोय, मोठी चूक. कॅच छुटा दिल तुटा हेच म्हणावं लागेल आता. या 2 धाव्याने धावपळक 9 धावा. झेल सुटला आणि नशीब सीमारेषेला स्पर्श झाला नाही त्या फिल्डरचा आणि त्याथे 4 धावा मिळाल्या असता बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. 19 चेंडू 37 धावा हे इक्वेशन आहे या मॅचचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे निखिल पाटील. ओ चांगला बॉल. काय घडलंय बघूया, नेमकं काय घडलंय. 2 यस बघूया काय घडलंय. व्हॉट हॅपन आउट. बॅटर स्वतःहून त्या ठिकाणी बॅटिंग क्रीज सोडतायत आणि ह्याच बरोबर हा एक मोठा धक्का लागलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फलकावर धाबा आहेत. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विहाना सुपर किंग्सच्या 2 गडी बाद 9. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये त्यांना हव्या आहेत 37 धावा. 18 चेंडू 37 धावांची आवश्यकता. नक्कीच ऍक्शन रिप्ले दाखवले जाते आणि बघू शकता तुम्ही बॅट जो दांडा आहे मला वाटते तिथे चेंडू लागला. हलकासा स्पर्श झाला ग्लोच आणि तेच दाखवून दिलंय. नक्कीच तेच अंपायरने. आणि दुविधा माइंड होती बॅटरची, जाऊ की नको. पहिला थांबला, अंपायरची रिॲक्शन बघितली, त्यानंतर तो निघाला. म्हणजे एक चांगली खेळाडू वृत्तिमत सुद्धा दिसून आली त्याच्या माध्यमातून. बॅटर लवकर या मैदानाच्या आत. आणि दुसऱ्या बाजूला आपली फिल्डिंग आपण सजवूनच ठेवा.
कारण अजून ज्या मॅचेस खेळवायच्या आहेत त्या मॅचेस करता जास्त वेळ जाऊ नये. 18 बॉल 37 धावांची गरज आहे. आता थोडासा दबाव येईल तो बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण त्यांनी त्यांचे 2 महत्वपूर्ण फलंदाज गमावले आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारी मोठी असेल या वेळेला ती कुणाल मडके या बॅटरवर. कुणाल मडके आहे तर श्वास घेईल. विहाना सुपर किंग मोठा डाव खेळला या खेळाडूवरती 28,000 पॉइंटचा आणि त्या अनुषंगाने खेळ देखील दाखवलाय. रवी डवलेवरती जो आपण ऑप्शन मध्ये डाव लावला होता तो फ्लॉप ठरला, मात्र कुणालवरती योग्य रीतीने तो डाव सफल राहिलाय. म्हणूनच आता ही मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये ते 28,000 पॉइंट्स दिसून येतील. जर इथे मॅच जिंकवली तर खऱ्या अर्थाने सफल राहील कुणाल मडके देखील. आणि ऑप्शन मध्ये सर्वात पहिला 28,000ची बोली लागली होती ती दीपेश पाटील या खेळाडूवर आणि त्यांनी तसा खेळ आपला जय श्रीराम जुचंद्र टीम करता केला. कुणाल मडके यांनी सुद्धा 28,000ची बोली लागल्यानंतर चांगला खेळ या ठिकाणी पेश केलाय. पार्थ सिंग याच्यावर सुद्धा चांगली बोली लागली होती, तो सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊन गेलाय. म्हणजे ज्या पद्धतीने त्या खेळाडूंची माहिती जाणून घेतली, तदनंतर त्यांच्या संघ मालक आणि त्यांच्या आयकॉन खेळाडूने त्या खेळाडूंना आपापल्या खेम्यामध्ये घेतलंय, आपापल्या ताफ्यामध्ये घेतलंय. इथे 18 बॉल 37 धावांची गरज, वेळ जास्त वाया जातोय. पहिलंच षटक या ठिकाणी संपलंय. आलेश बेंद्रे आला बॉलिंग मार्क वरती. चला फील्ड सेट करा. भूषण भोई रेस्टेंच्या मागे आहेत आणि निखिल पाटीललाच मी सूचना करेन, तुम्ही कॅप्टन आहात. नो डाऊट मॅच महत्वाचा आहे, टाइम देखील महत्वाचा आहे. 18 बॉल 37 ची गरज. काय बॉलिंग राहिले आलेश बेंद्रेची संपूर्ण स्पर्धेमध्ये. श्री सिद्धिविनायक चंद्रपाड्याचा हा खेळाडू आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अरे बॅटने खेळायचा होता, इथे जास्त फाईन केला हा फटका. लॉंग लेग रिझनला कल्पेश येतोय पुढे आणि कल्पेशने हा चेंडू कॅरी केल्यानंतर या 2 धावा येतात. आरामात 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याने धावफलक 11 धावा. 17 बॉल 35 ची गरज. अटीटटी बिग बॅटल अँड बिग फाईट, रोमहर्षक मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच. 17-35 ची गरज. कोण जिंकेल कोण हरेल या मॅचला आणि कोण बाजी मारेल. 17 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इन कडे कुणाल पाटील नावाचा खेळाडू आहे जो विस्फोटक रूप कधीही धारण करू शकतोय. दुसऱ्या बाजूला अनुभवाचा भंडारा आहे आलेश बेंद्रे. मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट ऑन फुल, चेंडू जातो स्कोअर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी शतरक्षकाद्वारे आणि कल्पेश यांनी या चेंडूला अडवलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला. 13 धावा, 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतात. कल्पेश मात्रेच्या माध्यमातून पहिला चेंडूने टर्न केला आणि त्यानंतर चेंडूचा पाठलाग केला त्यांनी आणि एका हाताने सीमारेषेच्या दिशेने हा चेंडू अडवला. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग सेट करा. कधी कधी कान मंत्र दिल्यानंतर काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. कधी कधी योग्य होतोय तो निर्णय आणि कधी कधी असे आपण पाहिल्यात निर्णय चुकताना पाहिल्यात. थोडं घाई करा. नवीनजी म्हात्रे यांना विनंती करीन की आपण अतिथी कक्षाशी संपर्क साधा. 16 बॉल 23 ची गरज. 16-32 म्हणजे जवळजवळ प्रत्येक बॉल वरती 2 धावा घेणं गरजेचं आहे. 33 ची गरज आहे 16 मध्ये. पुढचा बॉल आलेश बेंद्रेचा. कुणाल कधीही अटॅकिंग रूप धारण करू शकतो असा बॅटर आहे. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे. इथे पुन्हा एकदा त्याच रिझनला खेळून काढलाय. ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा कल्पेश. यावेळी थोडस फंबलिंग होते. 3 चेंडू 3 डबल आणि तिन्ही कल्पेश मात्रेच्या एंडने लॉंग लेग रिझनला आपण पाहिलं. 2 धावेने धावफलक 15 बॉल 31 ची गरज. चांगली बॅटिंग करावीच लागेल. मोठे फटके अजून येत नाही. त्याचं कारण असं होतं की ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा केला जातोय, जेणेकरून ऑन साईडला जर एखादा मोठा फटका खेळायचा असेल बॅटरला तर ताकदीचा वापर त्याला जास्त करावा लागेल आणि अशातच ते विकेट देऊ शकतात प्रतिस्पर्धी संघाला. 15 मध्ये 31. फुल टॉस बॉल, चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये येत आहेत. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 16. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत आहे. रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक चेंडू मागे वाढतोय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 14-30. 14 बॉल 30 म्हणजे 1 ते 2 मोठे फटके आले की मॅचचं चित्र बदलू शकते. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून 1 ते 2 डॉट बॉल आले, विकेट आले तर गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व दाखवू शकतो. म्हणून मॅच आहे ना तो 50-50 आहे. तुम्ही TCP आणि JTC वर जाऊन कॉमेंट्स करू शकता. काय पतू पॅकर ही मॅच जिंकेल की विहाना सुपर किंग ही मॅच जिंकेल? हा बॅटल रंगेल. 14 बॉल 30 ची गरज. जबरदस्त मॅच. 16 धावा 2 गडी बाद अशीच सुरुवात पतू पॅकरची देखील होती. निखिल पाटीलचा विकेट लवकर गेला होता
आणि इथे देखील आपण पाहिलं गोपी आणि संदेश हे सलामीवीर आउट झाल्यानंतर क्रमांक 3 आणि 4 चे बॅटर आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. क्विक अँड फास्ट फिल्डिंग लावून घ्या. टाइम भरपूर घेतला जातो पतू पॅकर टीमच्या द्वारे. निखिल पाटील चला फिल्डिंग सेट करा. महत्वाचा मॅच आहे तुमच्याकडचा देखील. 14 बॉल 30 ची गरज. आलेश बेंद्रेचा पुढचा बॉल. वारंवार आम्ही एकच शब्द बोलतोय, घाई करा. फिल्डरनी देखील ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा फिल्डिंग चेंज केली जाते, पुन्हा एकदा टाइमपास होतोय. स्लोवर वन चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह केला जातोय, एक्स्ट्रा कव्हर मधून डीप कव्हरला चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. काय तिसरी धाव घेतली जाईल तर नाही. 2च धावा आणि 2 धावांनी धावफलक 18 धावा. येणारे 13 बॉल 28 ची गरज. 13-28. याचाच अर्थ मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील उर्वरित चेंडूंमध्ये बॅटरला. 1 ते 2 मोठे फटके थोडंसं समीकरण बदलू शकतात आणि 13 बॉल मध्ये 28 धावांची गरज असताना स्ट्राईक इनकडे बॅटर आहे कुणाल मडके. गोलंदाज तयार आलेश बेंद्रे. त्याचा हा बॉल इनसाइड आउट करून सरळ बॅटने चेंडूला उडवलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय धाबा 4. JPL चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता चेंडू आतमध्ये वळणार होता आणि समोरच्या दिशेने काय जबरदस्त साईड स्क्रीनच्या समोर स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं. 1 बाउन्सने चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषी पार. आता 12 बॉल 24 ची गरज. 22 धावा 2 विकेट आणि 2 ओव्हर. 2 को इन्सिडेंट आकडा पुन्हा एकदा येतोय. 12-24 फिल्डिंग लगेच लावून घ्या. ड्रिंक जाते मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 24. संदीप सर इथून मॅच 50-50 आहे. इथून मॅचची भविष्यवाणी आपण करू शकत नाही. प्रत्येक षटकामागे 12 धावा पूर्ण कराव्या लागतील. 50-50 चान्सेस दोन्ही टीमला आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने सुद्धा या मॅचला सोडलं नाहीत आणि इरादे पक्के केलेत या सुपर 6 मधून थेट सुपर 3 मध्ये उडान घ्यायचे. तिथे पाण्याची व्यवस्था केली जाते कारण ऊर्जा मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे. ती ऊर्जा देण्याकरता त्यांचे सपोर्टर्स त्या ठिकाणी पाणी घेऊन जातात, परंतु हे पाणी नसेल तर ती ऊर्जा असेल. पुढे कसा खेळ करायला हवा याबद्दल ही चर्चा होत असेल. 12 बॉल 24 ची गरज. आणि संदीप सर म्हटलं तरी हा एंड फार महत्वाचा आहे. जुचंद्र विलेज एंड पवेलियन एंड कडून गोलंदाजी होत असताना इथे विचार असेल की या ओव्हर मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न, कारण की जर रेल्वे एंड कडून गोलंदाजी राहिली तिथे 10 ते 15 धावा राहिल्या तर मुश्किल असतील. आणि तिथे फटका जर खेळायचा असेल समोरच्या इनकडे तर मोठा ताकदीचा वापर करावा लागेल आणि ती ताकद दाखवणारे फार मोजकेच खेळाडू आपण या JPL मध्ये पाहिलेत. 12 बॉल 24 ची गरज आहे सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता. बॅटिंग करणाऱ्या विहाना सुपर किंग्सला, दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीम्स ने सुद्धा चांगलं वर्चस्व, चांगला दबदबा निर्माण केलाय. अजूनही जास्त वेळ ते घालवत आहेत. मला वाटते 2 षटकांकरता 17 मिनिटं तुम्ही घालवलेत. 2 षटकांसाठी 17 मिनिटांचा अवधी तुम्ही गमावलाय. दोन्ही इनकडून बॅटिंग केली जाते त्यामुळे क्षेत्ररक्षण करण्याकरता थोडासा त्रस्तपणा जाणवतोय फिल्डिंग करणाऱ्या पतू पॅकर्स टीमला. त्यांच्या जर्सीज तुम्ही बघू शकतात, पिवळ्या जर्सी आणि पिवळी ट्रॅक. रुही भोईर आणि ऋतुवी भोईर हे टीम ओनर असा उल्लेख त्या जर्सीवर तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल होता, स्ट्रेट खेळला गेलाय, सरळ बॅटचा वापर केलाय, एकदा पूर्ण केली, स्ट्राईक रोटेट केली, हे फार महत्वाचं होतं. ह्या बुद्धिमत्तेचा वापर या ठिकाणी केला जातोय बॅटर कुणाल याच्याद्वारे. 2 कुणाल आहेत. कुणाल पाटीलने हा ड्राईव्ह केला आणि कुणाल मडकेला स्ट्राईक एंडवर आणलाय. 11 बॉल 23 ची गरज आहे. कुणाल पाटीलने सांगितले कुणाल मडके 5 बॉल तू खेळ. इथे चांगल्या पद्धतीने 1 ते 2 मोठे फटके आले तर शेवटला लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे, तिथून मी खेळेन. म्हणून इथे चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मी म्हणेन. बघूया आता योग्य निर्णय आहे की नाही. येणारे 11 बॉल 23 ची गरज. आणखीन एक गोष्ट JPL मध्ये दिसून आले, इकडचे जे स्टँड आहे ना, SM फिटनेस, छत्रपती वॉरियर्स, NR कट्टा आणि त्यानंतर विहाना सुपर किंग सोडून बाकीचे स्टँड पराभव झालेत. आणि इथले स्टँड आहेत, जयश्रीराम नुकताच पराभव झालाय, तो टॉप 6 मध्ये आला होता. रॉयल डेव्हिल्स टॉप 3 मध्ये गेलाय. शिवतेज अजून मॅच बाकी आहे, मार्गरेटची मॅच बाकी आहे. ओम साई इथून पराभव झाला, मात्र पतू पॅकर अजून आहे. म्हणजे इकडच्या स्टँड मधले संघ जास्तीत जास्त वर येताना दिसलेत.
11-20. कुणाल मडकेला स्ट्राईक दिले. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. कोणीही क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँड मध्ये हे म्हणून सेफ शॉट. 2 धावेने धावफलक पुढे येत आहेत. धावफलक 25च्या घरामध्ये काम 25 झालंय. 10 मध्ये 21 पाहिजे. 10 बॉल 21 ची गरज. 25 वर 2 गडी बाद चालले. 2.2 बॉलची समाप्ती. 10 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या विहाना सुपर किंग्स टीमला त्यांचे सपोर्टर्स त्या ठिकाणी शांत बसले. त्यांचा जल्लोष थोडासा कमी झालाय आणि जसा षटकार चौकार लागेल तसा त्यांचे जल्लोष पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगकडे कुणाल मडके तयार. गोलंदाज कल्पेश तयार. मोठा फटका. फुल लेंथ बॉल. चेंडूला ऑन ड्राईव्ह केलंय. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वेगाने जातोय आणि तिथे चांगली फिल्डिंग होते फिल्डरद्वारे. आकाश चांगलं चेंडूला अडवतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 2 गडी बाद 27. एकेरी दुहेरी धावसंख्येवर जास्त भर दिला जातोय आणि याचाच अर्थ जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्या खराब चेंडू मिळेल ना तेव्हा तेव्हा ते मोठे फटके खेळतील. आणि बेसिक क्रिकेट देखील महत्वाचं आहे. असं नाही की चौकार षटकांनिशी धावा येतील. इथे गेम पुढे नेणं देखील महत्वाचं आहे. 9-19 पुढचा बॉल. कुणाल मडके यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं. पुन्हा एकदा फटका फसलाय. मिडॉनला फिल्डर नव्हता म्हणूनच आता लॉंग ऑनचा फिल्डर पुढे येतोय आणि या 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक 29 धावा. 8 बॉल 17. एक जर मोठा फटका आला नाही ना तर समोरच्या टीमवर देखील येईल खतरा. 8-17. आणि प्रॉमिसिंग स्ट्रोक बॅटरचे मला दिसले नाहीत. 3 फटके तो हवेमध्ये खेळलाय. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो आहे परंतु 3 फटके चुकीचे खेळताना दिसलाय कुणाल मडके. आता 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. 3 फटक्यांमध्ये जरी 2-2 धावांचा फायदा झाला तरी अजूनही विश्वास त्याचा दिसत नाही. आत्मविश्वास ही यशाची गुरी किल्ली आहे. 8 बॉल 17 धावा. आता मोठा फटका. हाय 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 हाय. टाटा बाय बाय. 6 हाय आणि कुणाल भाई असंच म्हणू शकतो आपण. 7 बॉल 11ची गरज. मी म्हटलंय की मॅच पुढे नेणं महत्वाचं आहे आणि एखादा चेंडू स्लॉट मध्ये आला ना तर या प्रकारे अटॅक केला जाईल. पार्किंग प्लॉट मध्ये याला म्हणतात कुणाल मडके. शो ऑन. का मला 28,000 पॉइंट्स ने घेतले. इथे ताजं उदाहरण दिलंय आणि बडे मैच का बड़ा खिलाड़ी वही होता है जो अपने टीम को बड़े मैच में जीत दिलाता है. 7-11ची गरज. धावफलकावर धावा 2 गडी बाद 35. 7 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. काय चांगला फटका आता खेळलाय. विश्वास प्राप्त केलाय. आता त्याने आत्मविश्वास नावाचा मित्र अगदीच जवळ घेतलाय. कारण म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जर जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू आपल्या जवळ कधीच येणार नाही. बघूया आता आत्मविश्वास कल्पेशकडे देखील आहे. दिलासा तर दिलाय. कल्पेश देखील कमबॅक करू शकतोय. असं नाही की षटकार आला म्हणून मॅच गेला. कल्पेशकडे क्षमता आहे. चांगली बॉलिंग त्याला देखील करावी लागेल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गलती से काहीतरी क्राऊड वाढलाय. आवाज येऊ द्या कारण की आहे जुचंद्र प्रीमियर लीग. प्रत्येक डगआउट मधून आवाज येणं गरजेचं आहे. 7 बॉल 11ची गरज. मॅच ऑन. संदीपजी पाटील साहेबांचं झालंय शुभागमन आणि इथे त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 7 बॉल 11ची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा स्वीप केला जाते. फिल्डर आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. थोडस स्ट्रगलिंग आणि इथे पाहता पाहता 2 धावा तर कंप्लीट आहे. 6 बॉल 9ची गरज आणि 6 बॉल 9. जर गोलंदाजाने मॅच जिंकवली तर संदीपजी पाटील मालजीपाडा यांच्याकडून असणार आहे 1000 रुपीज. 1000. 6-9. काय वाटते संदीप सर इथे एखादा चमत्कार होईल का? यस चमत्कार व्हायला पाहिजे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल असा मला अजूनही विश्वास आहे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 2 गडी बाद 37 धावा धावफलकावर लागलेत. 6 चेंडू आणि 9 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा जुचंद्र नगरी येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रंग संग्राम JPL 2024. शकता ही बाईक आमचे मान्यवर आणि सर्वांना आपण पाहू शकता. 6 बॉल सध्या 9ची गरज. 37 धावा. 2 गडी बाद. रिक्वायर रन रेट आपण बघतोय 9चाच आहे. 3 ओव्हर झाल्यात. 37 धावा. 2 विकेट. 4 ओव्हरचा गेम. 46चं टार्गेट. 6 बॉल 9ची गरज. बॉलिंग मार्क वरती आणलं जात आहे. स्लॉग ओव्हर मध्ये मिस्टर चिराई
सौरभ, त्यालाच चिराई म्हटलं जातंय आणि चिराई हे नाव टोपण नाव आहे. सौरभने देखील इम्पॅक्ट टाकलाय. इमर्जिंग प्लेअर तो देखील ठरू शकतो या संपूर्ण मालिकेमध्ये. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अगदी बरोबर, युवा खेळाडू आहे, वेगवान चेंडू तो टाकतोय, चेंडू वळवतोय, आउट कटर इन कटर चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्याच्यावर विश्वास दर्शवलाय कॅप्टनने. पतुपेकर्स जुचंद्र टीमला हा मॅच जिंकण्याकरता भरपूर संघर्ष करायचा आहे. या उलट बॅटिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढलाय आणि ते व्यवस्थितरित्या चेंडू खेळताना दिसतात. शेवटपर्यंत आपण काही सांगू शकत नाही सध्या तरी. एखादा डॉट बॉल विकेट आला तर विहाना सुपर किंगचा डगआउट शांत बसेल आणि इथून जल्लोष येईल पतुपॅकर टीम कडून. इथे चौकार षटकार धावा आल्या तर जल्लोष विहाना सुपर किंग करेल आणि तिथे शांत डगआउट दिसेल पतुपॅकरचं. कोणतं डगआउट शांत दिसेल, कारण की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच पाहिला आणि त्यांच्या कॅप्टननी बोललं होतं जर भारतामध्ये जिंकायचं असेल ना ऑस्ट्रेलियाला तर पहिला क्राऊड शांत करावा लागेल. चला गेम ऑन करा प्लीज, स्पीडअप करा. 6 बॉल 9ची गरज. 6-9 ऑरेंज आर्मी वर्सेस येलो आर्मी. आता इथे लेफ्टी बॅटर स्ट्राईक इनला शिवतेज, आपण स्टँड मध्ये बसा प्लीज, स्टँड मध्ये बसा. कॉन्सन्ट्रेट बॅटरचा लूज होतोय, स्टँड मध्ये बसा शिवतेज टीम. आणि रेडी देखील आपण राहायचंय पुढच्या मॅच करता. मार्गरेट आपण देखील. 6-9ची गरज. खराब खराब दबाव आहे, प्रेशर आहे, दडपण आहे, सर्व गोष्टी पणाला लागल्यात कारण की मॅच नॉकआउट आहेत. येणारे 6 बॉल 8ची गरज. व्हाईट बॉल, मॅच टाईट. यस, व्हाईट बॉलने थोडासा मॅच टाईट होतोय, थोडासा दबाव आहे. या दबावामधून त्याला बाहेर पडावं लागेल. इतर कोणतेही आवाज त्याच्या कानापर्यंत आले नाही पाहिजेत. फक्त आणि फक्त समोर उभ्या असलेल्या 3 यष्ट्या त्या गोलंदाजाला दिसायला पाहिजेत. पाहूया तो आता मारा कसा करतोय. समोर सुद्धा एक चांगला बांधाचा खेळाडू आहे, चांगलं तंत्र त्याच्याकडे आहे तो कुणाल पाटील स्ट्राईक इन कडे. 6 बॉल आणि 8 धावांची गरज. काही युवा गोलंदाज आपला प्रभाव पाडेल आणि बॅटरवर दबाव टाकेल. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढायचा होता परंतु टायमिंग व्यवस्थित करू शकला नाही बॅटर. एक धाव पूर्ण केली, फेकी जाईपर्यंत दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता 2 धावा आणि जल्लोष विहाना सुपर किंग्सच्या खेम्यामध्ये एन्जॉय करतायत त्यांचे समर्थक. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 2 गडी 40. आता चेंडू शिल्लक आहेत 5. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू 6 धावा. 6 धावा काय एखादा षटकार मारून पूर्ण होतील की सिंगल डबलच चालू ठेवतील की एखादा ट्विस्ट मॅच मध्ये येईल का? 5 बॉल 6. लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे पण लेफ्टी बॅटर देखील स्ट्राईक इनला आहे. इथे आज सौरभला चांगली गोलंदाजी करायचं आहे. JPL मध्ये जर चमकायचं असेल, टॉप 3 मध्ये पतुपॅकरला न्यायचं असेल तरी 5 बॉल अशा प्रकारे टाकावे लागतील की त्याच्या करिअर मधले शेवटचे 5 बॉल असतील आणि बॅटरला जास्त काही करायचं नाही आहे. इथे चांगल्या तंत्रशुद्धाने फटकेबाजी करायचं. इन टू द गॅप मध्ये सिंगल डबल किंवा एखादा स्लॉट मध्ये चेंडू आला तर गेम फिनिश देखील होईल. बघूया 40 धावा 2 विकेट. 1 बॉल फेकून झालाय. 5 बॉल 6ची गरज. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा फ्लिक केला जातोय. चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह टीप मध्ये. थोडीशी मिसफिल्डिंग होते कारण की दबाव आहेत आणि अशा दबावामध्ये अनेक चुका होताना पाहिल्या. पैकी खराब हाच तो कल्पेश आहे ज्याने पूर्ण JPL मध्ये अप्रतिम फिल्डिंग केले. म्हणूनच ज्या वेळी नॉकआउट मॅचेस असतात ना तो दबाव देखील दिसून येतो. 4 बॉल 4. कुणाल करेल का वार की पलटवार सौरभ करेल? 42 वर 2 गडी 4 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. आलेश बेंद्रे आपलं जुने अनुभव शेअर करतोय या युवा गोलंदाज सौरभ याच्या जवळ. 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. चांगले रंग भरण्याचं काम गोलंदाज करेल काय, रंग भरण्याचं काम फलंदाज करेल काय? बघूया ह्या 2 टीम दरम्यान कुठला संघ विजय प्राप्त करतोय. विजय कुठल्याही संघाने जरी प्राप्त केला तर विजय होईल तो JPLचा. धावसंख्या धाव फलकावर 42 वर 2 गडी बाद. 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इन कडे कुणाल पाटील चांगली संकट मोचकाची भूमिका तो सुद्धा अदा करतोय. शॉर्ट बॉल बघूया काय घडतंय कारण मिडल स्टंप वरून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आता दबाव येतोय बॅटरवर. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. अक्षय आता दबाव आलाय बॅटरवर आणि हा पहिला डॉट बॉल आहे या इनिंगचा. 1 विकेट गेला आणि त्याच्यानंतर पहिला डॉट बॉल म्हणजे प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल आलाय आणि डॉट बॉल मोक्याच्या क्षणी आलाय. 1 डॉट बॉल आलाय का दुसरा येईल की ते मोठा फटका येईल. 3 बॉल 4ची गरज कुणाल पाटीलचा.
हा फटका कशा प्रकारे असेल तर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, सन्मान केला, आलेश बेंद्रे चेंडूच्या मागे येतोय पैकी चुकीच्या एंडला आणि पाहता पाहता पुन्हा एकदा गलतीचं मिस्टेक. रनआउट झाला असता नॉन स्ट्राईक एंड एंडला, मात्र स्ट्राईक वरती कुणाला आणायचं नाही पाटीलला आणि तेच घडलंय. स्ट्राईक वरती तो आलाय. पुन्हा एकदा जो डॉट बॉल झाला होता तो भरून निघलाय. 2 बॉल 2ची गरज. मॅच जर स्कोर लेवल झाला ना तर इथे कंपल्सरी तुम्हाला चेसिंग आहे. या अगोदरच माहिती दिली पहिल्या दिवसापासून. JPL आहे. 2 बॉल 2, 44 धावा, 2 विकेट 4 बॉल. काय जबरदस्त मॅचचा थरार, हृदयाचे टोके वाढवणारा मॅच या ठिकाणी बनलाय. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 44 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले. 3.4 बॉलची समाप्ती. रिक्वायर्ड रन रेट 6चा बनलाय. काय विहाना सुपर किंग्स की पतू पॅकर्स जुचंद्र दोन्ही टीमला संधी आहे. मॅच तर चांगला होतोय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतोय. निखिल पाटील यांच्यावर सुद्धा थोडासा प्रेशर आहे. फिल्डिंग मध्ये ते चेंजेस करतायत. मोठा फटका खेळण्याकरता कुणाल पाटील जाईल की डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतील. आतापर्यंत चांगली तंत्र शुद्धता त्याच्या बॅट मधून आपण बघितली. कॅप्टन कूल आणि कप्तानी इनिंग तो अदा करतोय. आता कप्तानी इनिंग सारखा मॅच देखील फिनिश करेल का? 2 बॉल 2ची गरज. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावतात. कुणाल पाटील यांनी 7 वेळा दुहेरी धावा पूर्ण केल्यात आणि लगेचच चुंबन घेतलाय. खऱ्या अर्थाने तो मॅच जिंकलाय. विहाना सुपर किंगची सुपर कामगिरी. सुपर सेबी उपर आणि ते विहाना सुपर किंग टॉप 3 मध्ये आलाय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मागील वर्षीची डिपेंडिंग चॅम्पियन इथे बाहेर फेकली गेली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. विहाना सुपर किंग. आणि 3 दिवसामध्ये रोहन कुंजविहारी पाटील दिसले नव्हते, ते आज दिसल्यात इन ऍक्शन मध्ये. चला एक ब्रेक घेऊया आणि लगेचच मैदान खाली करा. ब्रेक नंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. अतिथी कक्षामध्ये आलेत समाज कार्यकर्ते. मालजेपाडा गावातील एक रत्न आदरणीय संदीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतोय प्रफुल्ल भोईर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करूया. अतिशय चांगल्या व्यक्ती आहेत. त्यांच्याद्वारे अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन असतं आणि यंदा सुद्धा मला वाटतं संदीपजी 5 ते 10 मे रजनी क्रिकेटचा रणसंग्राम बघायला मिळेल आपल्याला. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करूया. कॅमेरामॅन या ठिकाणी सज्ज आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. हु इज द मॅन ऑफ द मॅच? अक्षय. 2 नावं आले. स्वागत आणि सन्मान होतोय संदीप पाटील साहेबांचा. मालजेपाडा गावातील समाजसेवक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व आणि आज बघितलं तर ते या स्पर्धेला आपले भेट देत आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान प्रफुल्लजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. वळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे. अक्षय साटम आमच्यापर्यंत माहिती देतील. नक्कीच माहिती तर पोहोचली जाईल, कारण की दोन्ही बॅटरने गोलंदाजी चांगली केली. दोन्ही प्लेयर्सने विकेट्स देखील घेतल्यात. मात्र 7 बॉल मध्ये 20 धावा इम्पॅक्ट टाकणारे होत्या आणि गोलंदाजीमध्ये देखील 1 विकेट घेतलाय. महागडा खेळाडू आहे विहाना सुपर किंगचा वन अँड ओनली कुणाल मडके. ही इज द मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. कुणाल मडके इज द मॅन ऑफ द मॅच. आणि त्याच्यासोबत जर कुणाल पाटील ह्याला सुद्धा जे मास्टर माइंड खेळाडू आहे. खरं तर 7 वेळा त्यांनी दुहेरी धावा पूर्ण केल्यात आणि कुणाल पाटील देखील मॅन ऑफ द मॅचेस आहेत. दोघं रिस्क घेतली नाही त्याने अक्षय. आणखी त्याने देखील 2 विकेट घेतल्यात आणि बॅटिंग करताना 17 धावा केल्या. कुणाल मडकेने 7 बॉल मध्ये 20 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये 8 धावा देत 1 विकेट घेतलंय. म्हणूनच दोघं एकाच रेस मध्ये आहे. मात्र कुणालचे ते षटकार होते ना मडकेचे, ते मॅचचे टर्निंग पॉइंट ठरले आणि आपण टर्निंग पॉइंट कडे वळतोय. दोघं नॉट आउट राहिले म्हणून दोन्ही कुणाल मडके आणि पाटील हे मॅच विनरच आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. जाऊया संदीपजी गावंड यांच्याकडे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय कुणाल मडके यांना आणि हा पुरस्कार वितरित करतील मालजेपाडा गावचे समाजसेवक संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. कुणाल याचा कॉंग्रॅच्युलेशन. विहाना सुपर किंग्स हा खेळाडू आहे. फुल प्लेट
वेलपेट कुणाल सांगतो की सध्या मी बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही, आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि एन्जॉय करण्याकरता आम्ही आमच्या खेम्यामध्ये जातोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बदलाव करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हा प्रत्येकाला रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता 2 दिग्गज समालोचक या ठिकाणी सज्ज होत आहेत. एका बाजूला तुषार सोनवणे आणि दुसऱ्या बाजूला आवाज ऐकणार आहोत आपण अक्षय साटम यांचा. थँक्स TCP लाईव्ह, JTC लाईव्ह, तुमचा मनपूर्वक आभार मानतोय. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीपजी गावड सर. चला, शिवतेज टीम आणि मार्गारेट 11 मागच्या मॅच मध्ये भरपूर टाइमपास झाला, तसा मॅच देखील झाला. या मॅच मध्ये कोणताही टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. 4 ओव्हर मध्ये 20